दापोली क्रीडा स्पर्धांना उत्साह सुरुवात। खेळ आणि अभ्यास दोन्ही महत्त्वाचे असून खेळामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहते व शिस्त निर्माण होते, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी केले। दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित 2 दिवसांच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केकेव्ही दापोली येथील मैदानात मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला गट विकास अधिकारी गणेश मंडलिक, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव संतोष सावर्डेकर आणि गट शिक्षण अधिकारी रामचंद्र सागडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी संतोष सावर्डेकर यांनी सांगितले की जिल्हा परिषद शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया असून या शाळांतूनच सक्षम आणि जबाबदार नागरिक घडतात। या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, उंच उडी, लांब उडी, खाली गोळाफेक असे वैयक्तिक खेळ तसेच कबड्डी, खो खो आणि लंगडी हे सांघिक खेळ घेण्यात येत आहेत। या स्पर्धांमधून निवड झालेल्या खेळाडूंना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी मिळणार आहे। उद्घाटनापूर्वी गिमोणे शाळेच्या स्काउट गाईड पथकाने शिस्तबद्ध संचलन सादर केले। जालगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिमचे सुंदर प्रकार दाखवले तर कर्दे शाळेच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठीसह शिवगर्जना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। शौकत एनकर यांनीही लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले। यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना अधिकृत सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मेहता, शशिकांत बैकर आणि बनसोडे यांनी केले। यावेळी विस्तार अधिकारी बळीराम राठोड, मेघा पवार, सुधाकर गायकवाड, केंद्र प्रमुख तसेच तालुक्याचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली।